नमस्कार मित्रांनो, थाटे आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघत आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची सिरीज, ज्यामध्ये आपण आज बघणार आहे लसावी आणि मसावी. ठीक आहे, लसावी आणि मसावी म्हणजेच HCF आणि LCM कसा करायचा. ठीक आहे, चला एक एक करून बघूया. पहिले एक्झाम्पल आहे, पहिले सुरुवात करूया आपण मसावी पासून, ज्याला म्हणतो आपण HCF. 18 आणि 24 याचा मसावी काढायचा आहे. 18 आणि 24 चा मसावी काढायसाठी म्हणजे HCF काढायसाठी सगळ्यात अगोदर त्यांचं फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पाडणं आवश्यक आहे. याची आपण उभ्या मांडणी पद्धतीने सॉल्व्ह करू. एका साईडला 18 लिहिले आणि दुसऱ्या साईडला 24. ओके, बरं आता याला 18 ला 2 ने भागलं किती उरले? 9. 2 ने भाग जातोय नाही, मग 3 ने भागले किती? 3 ते 9. 3 ला परत 3 ने भागले किती उरले? 1. मग आपण असं लिहू शकतो 18 इक्वल टू 2 गुणिले 3 गुणिले 3. ठीक आहे. नंतर आणि या सगळ्यामध्ये काय, हा नेहमी कॉमन फॅक्टर असतो. हा एकही घेतला आपण. 24 ला 2 ने भागले, इथं उरले किती? 12. परत 2 ने भागले उरले 3. परत 2 ने भागले उरले 3. परत 3 ने भागले आला 1. मग 24 ला आपण असं लिहू शकतो 24 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. ठीक आहे. आता हे झाले यांचे फॅक्टर. याच्यात हे काढताना काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत. स्टेप पहिली होती अवयव पाडणे, ज्याला म्हणतो आपण फॅक्टरायझेशन. आणि स्टेप 2 आहे कॉमन फॅक्टर. ठीक आहे, कॉमन फॅक्टर. बघा आता कॉमन फॅक्टर कोणचा आहे? 2 इथं आहे, 2 इथं आहे, 3 इथं आहे, 3 इथं आहे. याच्या व्यतिरिक्त आहे का काही? नाही. मग कॉमन फॅक्टर कोणता आहे? 2 आणि 3. 2 आणि 3 यांचा मल्टिप्लिकेशन केला 2 इंटू 3. 2 आणि 3 यांचा मल्टिप्लिकेशन केला, आन्सर आले 6. म्हणून ह्याचा मसावी आहे 6. ठीक आहे. तर 18 आणि 24 चा मसावी आहे 6. चला आता लसावी. ठीक आहे, मसावी झाल्यानंतर लसावी. कॉमन फॅक्टर आणि नॉन कॉमन फॅक्टर म्हणजे जे फॅक्टर कॉमन नाही आहे त्याच्या पलीकडचे जे फॅक्टर आहेत तेही याद करायचे आहेत. आता बघा, आता मी काढत आहे लसावी. लसावी कसा काढणार मी? कॉमन फॅक्टर 2 आणि 3 जसे तसे लिहिले, मल्टिप्लाय बाय अनकॉमन 3 आणि 1 3. इथं 2 आणि 2 इंटू 2. ठीक. बघा 3 दुने 6, 3 18, 18 दुने 36, 36 दुने 72. म्हणून 18 व 24 चा लसावी आहे 72 आणि मसावी होता 6. तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपण 2 किंवा 3 किंवा कितीही संख्येची मसावी आणि लसावी काढू शकतो. ठीक आहे. तर थोडक्यात बघूया आपण मसावी आणि लसावी कसा काढला. याच्या स्टेप्स जे आहेत त्याला आपण इंग्रजी मध्ये म्हणतो LCM म्हणजे लसावी आणि HCF म्हणजे मसावी. याच्या स्टेप्स लिहून घ्या. बघा, स्टेप पहिली फॅक्टरायझेशन म्हणजे त्याला म्हणतो आपण मराठीत अवयव पाडले. स्टेप 2 कॉमन फॅक्टर. ठीक आहे, कॉमन फॅक्टर. मसावीसाठी फक्त कॉमन फॅक्टर घेतले, त्यांचा मल्टिप्लिकेशन केला. स्टेप 3 मध्ये काय केला? त्यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ठीक आहे. आणि यावरून काय मिळाला? आपल्याला मिळाला मसावी.
आता स्टेप 4 जो आहे हा फक्त लसावीसाठी आहे. ठीक आहे. लसावीमध्ये काय, कॉमन आणि अनकॉमन जे होते, नॉन कॉमन, यांचाही आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं आणि एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला लसावी आणि मसावी मिळाला. ठीक आहे. पुढच्या भागात आपण बघूया संख्येचे प्रकार आणि नंतर बघूया गुणोत्तर.